नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आहे सनातन धर्माचे एक महान आधारस्तंभ आदि शंकराचार्य यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्यातल्या एका अशा क्षणाबद्दल ज्याने त्यांचं संपूर्ण भवितव्यच ठरवलं. तर मग विचार करा, एखादा जीव घेणा प्रसंग, एखादं मोठं संकट, तेच एक दैवी संकेत कसं काय बनू शकतं? याच प्रश्नाभोवती आपली आजची कथा फिरणार आहे. चला आपण जाऊया केरळमधल्या कालडी नावाच्या एका सुंदर गावात. इथेच राहतात आपले नायक, एक लहान पण विलक्षण बुद्धीचा मुलगा शंकर आणि त्यांची आई. या दोघांच्या नात्यातच या संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे. आता बघा, शंकर फक्त 8 वर्षांचे होते, फक्त 8, आणि या वयातच त्यांनी 4ही वेदांचं ज्ञान मिळवलं होतं. पण त्यांना या ज्ञानावर थांबायचं नव्हतं. त्यांच्या मनात एक वेगळीच ओढ होती, संसाराचा त्याग करून परमसत्याच्या शोधात निघण्याची. त्यांचा निश्चय अगदी पक्का होता. त्यांना वाटायचं की हे जे आयुष्य मिळालं आहे ते काही ऐहिक सुखांसाठी नाहीये, तर हे देवाचं एक कर्ज आहे, एक ऋण आहे आपल्यावर, आणि ते आपल्याला ब्रह्मज्ञानाच्या शोधानेच फेडायचं आहे. आणि मग इथूनच खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला शंकर यांची संन्यास घेण्याची तीव्र इच्छा, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या आई आर्यंबा यांचं प्रेम. त्या विधवा होत्या आणि शंकरच त्यांचं जग होतं, सगळं काही. शंकर आपल्या आईला खूप कळकळीनं सांगतायत की आई, माझ्या आतून एक आवाज येतोय जो मला सांगतोय की सगळं सोडून दे आणि परमसत्याच्या शोधाला लाग. त्यांचा हा निर्धार अगदी स्पष्ट होता. पण आईचं मन ते. आर्यंबा प्रेमळपणे पण तितक्याच ठामपणे नकार देतात. त्या म्हणतात, बाळा, मीच तुझी आई आहे आणि वडीलही. माझ्या एकुलत्या एका मुलाला मी असं कसं सोडू? त्यांच्या शब्दांमधली भीती अगदी सहज जाणवते. आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवशी या आई आणि मुलाच्या भावनिक कोंडीचा एक नाट्यमय शेवट होणार होता. हो, तोच दिवस ज्याने भारताचा आध्यात्मिक इतिहासच बदलून टाकला. शंकर आणि त्यांची आई रोजच्या सारखेच पूर्णा नदीवर आंघोळीसाठी गेले होते. पाणी अगदी शांत होतं. पण त्यांना काय माहीत की त्या शांतपणाच्या आड एक भयंकर संकट दबा धरून बसलंय. आणि क्षणात ते संकट समोर आलं. एका महाकाय मगरीने शंकर यांच्या पायाला घट्ट पकडलं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आयुष्यच पणाला लागलं. पण अशा जीवघेण्या प्रसंगातही त्या लहानग्या शंकर यांनी घाबरून न जाता आपल्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करण्याची एक दैवी संधी पाहिली. विचार करा, मगरीच्या जबड्यात पाय अडकलाय आणि तरीही शंकर किती शांतपणे आणि हुशारीने आईला म्हणतात, आई, आता मी मरणारच आहे, तर माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर, मला संन्यासी म्हणून मरू दे. शंकर यांनी इथे ज्या नियमाचा आधार घेतला त्याला आपत्सन्यास म्हणतात, म्हणजे मृत्यू अगदी समोर असताना घेतला जाणारा संन्यास. यावरूनच त्यांचं लहान वयातलं ज्ञान किती सखोल होतं हे दिसून येतं. आता त्या आईपुढे काय पर्याय होता? एक तर मगरीच्या तावडीत मुलाला गमावणं किंवा त्याला संन्यासी म्हणून जिवंत पाहणं. त्यांनी अत्यंत दुःखाने पण मुलाचा जीव वाचावा म्हणून होकार दिला. आणि जशी आईची परवानगी मिळाली तसा निसर्गात एक मोठा चमत्कार घडला. त्याच क्षणी शंकर यांनी पाण्यातच पवित्र मंत्र म्हणून मनानेच संन्यासाची दीक्षा घेतली. त्यांनी तो विधी पूर्ण केला. आणि काय आश्चर्य, ज्या क्षणी त्यांनी व्रत स्वीकारलं त्याच क्षणी त्या मगरीने आपली पकड सोडली आणि ती शांतपणे निघून गेली. शंकर यांचे प्राण वाचले. हे परिवर्तन खरंच विलक्षण होतं. जो शंकर नदीत गेला होता तो आता परत आला नव्हता. पाण्यातून बाहेर आलेला तो मुलगा आता एक संन्यासी होता, जो जगद्गुरू होण्यासाठीच जन्माला आला होता. त्याचा मार्ग आता ठरला होता. पण संन्यासी झाले असले तरी शंकर यांनी आपल्या आईप्रतीचं कर्तव्य सोडलं नाही. त्यांनी परंपरेच्या विरुद्ध जाऊन वचन दिलं की आई, तुझ्या अंत्यसंस्कारासाठी मी नक्की परत येईन. हेच त्यांच्या महान आणि करुणामय स्वभावाचं प्रतीक आहे. तर ही कथा इथे संपत नाही, उलट इथून तर एका महान प्रवासाची सुरुवात होते. आता हा 8 वर्षांचा संन्यासी आपल्या गुरूच्या शोधात कुठे जाईल, हा पुढच्या प्रवासाचा प्रश्न आहे. धर्माचा प्रकाश आणि हाच ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठीच. हे पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजराती यांसारख्या भाषांमधून आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि हो, लवकरच आणखी ही भाषा येत आहेत.
आमचा उद्देश हाच आहे की सनातन धर्माचे हे अनमोल ज्ञान आपल्यापर्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने पोहोचावे. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवत, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम आणि महान संतांच्या कथांवर दररोज व्हिडिओ मिळतील. जर आपल्याला आमचे हे कार्य महत्त्वाचं वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, लाईक आणि शेअर करून हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबापर्यंत आणि मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर मग आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानाचा दिवा असाच तेवत ठेवूया.